पाळीच्या दरम्यान खूप वेदना होणं हा अनेक मुली आणि महिलांचा सामान्य पण त्रासदायक असा अनुभव असतो. काही वेळा या वेदना सहन न होण्याइतक्या तीव्र असतात. अशा वेळी काय करावं, कोणती काळजी घ्यावी, कोणते उपाय करावे याविषयी आज आपण माहिती पाहू. पहिलं महत्त्वाचं म्हणजे पाळीमध्ये वेदना का होतात. पाळीच्या वेळी गर्भाशय स्वच्छ करण्यासाठी त्यात आकुंचन आणि प्रसरण होण्याची क्रिया चालू असते. हे आकुंचन जास्त प्रसरण होत असतं आणि हे आकुंचन जास्त प्रमाणात आणि जास्त काळ चाललं तर तीव्र वेदना जाणवतात. काही कारणांमुळे वेदना वाढूही शकतात, जसं की शरीरामध्ये काही हार्मोन्स जास्त प्रमाणामध्ये असणं किंवा अनियमित हार्मोन्स असणं, मानसिक ताण, पोटातील स्नायू कमकुवत असणं किंवा PCOD सारखे आजार असणं. या गोष्टी जर होत असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास जाणवतो. त्याचप्रमाणे चुकीची जीवनशैली आणि आहार. वेदना कमी करण्यासाठी काही उपायही तुम्ही नक्कीच करू शकता, जसं की गरम पाण्याची पोटावर पट्टी बांधा. पोटावर किंवा पाठीवर गरम पाण्याची बॉटल किंवा गरम पॅक 15 ते 20 मिनिटे धरलं तर स्नायू स्थितील होतात आणि वेदना कमी होतात. त्याचप्रमाणे तुम्ही थोडं चालू शकता किंवा हलका व्यायाम करू शकता. खूप वेदना होत असतील तर 10 ते 15 मिनिटे तुम्ही चाला. यामुळे पोटावरचा ताण कमी होतो आणि रक्तप्रवाह सुधारतो. गरम पाण्याने अंघोळ करू शकता. यामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि वेदना कमी व्हायला मदत होते. पोट आणि खालच्या पाठीला हलकी मालिश करा. यासाठी तुम्ही नारळाचं तेल किंवा कस्टर्ड ऑइलही वापरू शकता आणि ही मालिश तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे तुम्ही हर्बल टी घेऊ शकता, जसं की अद्रक, हळद यांचा चहा, दालचिनीचा चहा, तुळशीचा चहा, मेथी, जिरे, बडीशेप घालून केलेला चहा. यासारखे चहा तुम्ही घेतले तर नक्कीच तुमच्या वेदना कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे जर जास्तच पोट दुखत असेल तर तुम्ही पेनकिलर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच घेऊ शकता, परंतु त्याचा जास्त वापर करणं टाळा. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्येही काही बदल करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही हे बदल केले तर नक्कीच तुमचं शरीर निरोगी राहील. होणाऱ्या वेदनाही कमी होतील. जसं की पाळीच्या वेळी कोणत्या गोष्टी खाव्यात, तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे गरम पाणी, सूप, काढा पिण्यावर भर द्या. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. केळी, सफरचंद, पपई खा. यामुळे स्नायू रिलॅक्स होतात. तीळ, मेथी यांचे लाडू खा. यामुळे क्रॅम्प्स कमी होतात. खजूर, बदाम, अक्रोड, आयर्न घ्या. यामुळे कॅल्शियमची मात्रा वाढते. हळद दूध घ्या. सूज कमी होते, वेदना कमी होतात. पालेभाज्या खा. यामुळे रक्त वाढतं. त्याचप्रमाणे काही गोष्टी टाळणंही तेवढंच गरजेचं आहे, जसं की थंड पेय, पिझ्झा, बर्गर, जास्त तेलकट पदार्थ, जास्त मीठ, साखर, धूम्रपान, मद्यपान किंवा जास्त प्रमाणामध्ये कॉफी घेणं. त्याचप्रमाणे काही नैसर्गिक उपायही तुम्ही करू शकता, जसं की हळद आणि गरम दूध घ्या. यामुळे वेदना आणि सूज कमी होते. 1 चमचा बडीशेप घालून तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळून पिऊ शकता. यामुळे गर्भाशयावरील ताण कमी होतो. आल्याचा रस आणि मध घेऊ शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. मेथी दाणे भिजवून ते पाणी तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुमच्या क्रॅम्प्स कमी होतात. अश्वगंधा किंवा शतावरी घेऊ शकता. यामुळे हार्मोन्सचं संतुलन राहतं. पाळीच्या 1 आठवडा अगोदर तुम्ही काही व्यायाम करू शकता. यामुळे तुमच्या वेदना 50 ते 60% कमीही होऊ शकतात, जसं की भुजंगासन, बद्धकोनासन, बालासन यासारखी आसने तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे प्राणायाम करू शकता, अनुलोम विलोम, भ्रामरी. काही बाबतीमध्ये मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, जसं की वेदना 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणं, वेदनांमुळे चालता बसता न येणं, उलटी, जुलाब, ताप येणं, पाळी अनियमित असणं, अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव होणं, वेदना अचानक वाढणं किंवा या वेदना अचानकच वाढलेल्या आहेत, पूर्वी एवढ्या वेदना नव्हत्या, अशी लक्षणे दिसली तर ही PCOD किंवा पेल्विक इन्फेक्शन यांची लक्षणे असू शकतात. त्यामुळे तपासणी करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मानसिक काळजीसुद्धा घेणं महत्त्वाचं आहे, जसं की मासिक पाळीमध्ये वेदना ताणामुळेही वाढू शकतात. म्हणून विश्रांती, पुरेशी झोप, आवडतं संगीत ऐकणं गरजेचं आहे. हसणं गरजेचं आहे. स्वतःला उत्साही, आनंदी ठेवणं गरजेचं आहे आणि मन शांत ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. पाळीतील वेदना कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गरम पाण्याची पट्टी, व्यायाम करणं, चालणं, योगा, पोटाला हलकी मालिश करणं, योग्य आहार घेणं, पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं,
हर्बल चहा घेणं आवश्यक असेल तर तुम्ही पेन किलरही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. यासारख्या गोष्टी जर तुम्ही नियमितपणे पाळल्या तर नक्कीच तुमच्या पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात.